नमस्कार मित्रांनो आधार कार्डवरती 4 नवीन नियम लागू झालेले आहेत। जर तुम्ही या 4 नियमांचं पालन केलं नाही तर तुम्हाला 10,000 रुपये दंड आणि 3 वर्ष जेल सुद्धा होणार आहे। सोबतच जे नागरिक या 4 नियमांचं पालन करणार नाही त्या नागरिकांच्या सर्व योजना बंद सुद्धा होणार आहे। त्याच्यामध्ये जेवढे पण शेतकरी बांधव असतील तेवढ्या सर्व शेतकरी बांधवांच्या योजना सुद्धा बंदच होणार आहेत। म्हणजे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, पीक विम्याचे लाभार्थी आहेत, तर त्या सर्व शेतकरी बांधवांची योजना सुद्धा बंद होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुम्ही सुद्धा आधार कार्डवरती जे 4 नवीन नियम लागू झालेले आहेत तर त्या 4 नवीन नियमांचं पालन करायचं आहे। सोबतच राज्यामधील 2,52,00,000 लाडक्या बहिणींना सूचना देण्यात आलेल्या आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्ही सुद्धा आधार कार्डवरील जे 4 नवीन नियम लागू झालेले आहेत त्या 4 नवीन नियमांचं पालन करायचं आहे। सोबतच ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांनी सुद्धा या आधार कार्डवरील 4 नियमांचं पालन करायचं आहे, अन्यथा तुम्हाला सुद्धा 10,000 रुपये दंड आणि 3 वर्ष जेल सुद्धा होणार आहे। बघा, संपूर्ण देशभरामध्ये आधार कार्डवरती 4 नवीन नियम लागू झालेले आहेत। जर तुम्ही नियम पाळले नाही तर तुम्हाला 3 वर्ष 100% जेल होणार आहे आणि 10,000 रुपयांचा दंड राज्य शासनाच्या मार्फत होणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या आधार कार्डवरील 4 नियमांचं पालन काटेकोर पद्धतीने करायचं आहे। बघा, जर तुम्ही नियम पाळले नाही तर तुम्हाला आधार कार्डच्या सर्व सेवा बंद होणार आहे। त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या जेवढ्या पण बहिणी लाभार्थी आहेत त्या सर्व बहिणींची लाडकी बहीण योजना बंद होणार आहे। सोबतच जे नागरिक पेन्शन घेत आहेत त्यांची पेन्शन सुद्धा बंद होणार आहे। जे रेशनधारक आहेत म्हणजे ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा ज्या नागरिकांकडे केसरी रेशन कार्ड आहे तर त्यांचे धान्य सुद्धा बंद करण्यात येणार आहे। म्हणजेच एकंदरीत राज्य सरकारने आज जी आर सुद्धा काढलेला आहे आणि त्या जी आर मध्ये स्पष्टपणे उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे की राज्यामधील लाडक्या बहिणी असेल, रेशनधारक असेल, पेन्शनधारक असेल किंवा इतर योजनांचा लाभ घेणारे नागरिक असतील तर त्या सर्व नागरिकांनी आधार कार्डचे जे 4 नवीन नियम लागू झालेले आहेत तर त्या 4 नवीन नियमांचं पालन करायचं आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल, लाडक्या बहिणी असाल तर हा व्हिडिओ काटेकोर पद्धतीने पाहायचा आहे, अन्यथा तुमच्या आधार कार्डच्या सर्व सेवा बंद सुद्धा होणार आहे। सोबतच तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला त्या बँकेमधून पैसे सुद्धा काढता येणार नाहीत। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी सोबतच नमो शेतकरी योजना असेल, पीएम किसान योजना असेल, सोबतच पीक विमा असेल तर याच्यासाठी आपण आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं होतं, परंतु सध्याच्या स्थितीला आधार कार्डवरती 4 नवीन नियम लागू झालेले आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा या 4 नियमांचं पालन करायचं आहे। जर तुम्ही नियमांचं पालन केलं नाही तर तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ घेता येणार नाही, सोबतच तुमच्या बँकेमधून पैसे सुद्धा काढता येणार नाही, तुमचे बँक खाते देखील बंद होणार आहे। त्याच्यामुळे आधार कार्डवरती जे 4 नवीन नियम लागू झालेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहायचे आहेत आणि त्या नियमांचं पालन करायचं आहे। बघा, भारतामधील प्रत्येक नागरिकाला हे 4 नवीन नियम पाळावे लागतील, अन्यथा कोणत्याही सेवेचा लाभ घेता येणार नाही। सोबतच जर तुम्ही हे 4 नवीन नियम मोडले तर तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड आणि 3 वर्ष जेल सुद्धा होणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा पाहायचं आहे की आधार कार्डवरती कोणते 4 नवीन नियम लागू झालेले आहेत। बघा, आधार कार्ड संबंधित प्रत्येक वर्षाला नवीन नियम सुद्धा लागूच होत असतात। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं आर्थिक वर्ष आहे, म्हणजेच आजपासून याच्यामध्ये सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजे प्रत्येक वर्षाला आधार कार्ड मध्ये अपडेट येत असतं, आधार कार्डवरती नवीन नियम सुद्धा लागूच होत असतात। बघा, यावर्षी 4 नवीन नियम लागू झालेले आहेत। जे नागरिक या 4 नियमांचं पालन करणार आहेत, ते 4 नियम पाळणार आहेत, त्या नागरिकांना कोणताच धोका निर्माण सुद्धा होणार नाही। म्हणजे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल आणि तुम्ही जर या 4 नियमांचं पालन काटेकोर पद्धतीने केलं तर तुम्हाला कोणताच धोका निर्माण होणार नाही, तुमची योजना बंद होणार नाही, सोबतच तुमचे बँक खाते बंद होणार नाही। परंतु जे नागरिक आधार कार्डवरील 4 नियम पाळणार नाहीत त्यांचे आधार कार्ड बंद होईल, सोबतच ज्या बँकेशी ते आधार कार्ड लिंक आहे ते बँक खातं सुद्धा बंद होणार आहे। बघा मित्रांनो, काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे, अन्यथा तुमचं भरपूर मोठं नुकसान
होणार आहे। बघा आधार कार्डवरील महत्त्वपूर्ण असे 4 नियम थेट केंद्र सरकारकडून घालण्यात आलेले आहेत। तुम्ही सुद्धा या 4 नियमांचं पालन करायचं आहे। तर बघा भारतामधील 140 कोटी जनतेला मोठा धक्का बसणार आहे। यामधील लाडकी बहीण योजना असेल, रेशनधारक असेल, शेतकरी असतील, पेन्शनधारक असतील, विधवा असेल, निराधार असेल, सर्व सरकारी योजनांचा लाभ घेणारे नागरिक असतील। म्हणजे तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या 4 नियमांचं पालन करायचं आहे। सोबतच तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही सुद्धा या नियमांचं पालन करायचं आहे। जर तुम्ही रेशनधारक असाल आणि या नियमांचं पालन केलं नाही तर तुम्हाला सुद्धा दंड बसणार आहे आणि तुम्हाला धान्य सुद्धा मिळणार नाही। सोबतच शेतकरी बांधव असाल तर कोणत्या योजनेचा लाभ घेता येणार नाही। पेन्शनधारक असाल तर तुमची पेन्शन सुद्धा बंद होऊ शकते। विधवा असाल, निराधार असाल तर तुम्ही सुद्धा या 4 नियमांचं पालन काटेकोर पद्धतीने करायचं आहे। बघा या सर्व योजनांचे पैसे आधार नंबरच्या आधारावरती तुमच्या थेट बँकेमध्ये येत असतात। जर आधारचे नियम पाळले नाहीत तर तुमचे आधार कार्डच बंद होणार आहेत आणि हे सर्व पैसे सुद्धा बंद होणार आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ज्यावेळेस आपण शासनाच्या योजनेचा लाभ घेत असतो त्यावेळेस आपल्याला आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावे लागत असते, परंतु जर तुमचे आधार कार्डच बंद झाले तर पैसे शासनाकडून येणार नाही। सोबतच तुमचे बँक खाते बंद होणार आहे, म्हणजे तुम्हाला बँकेमधून 1 रुपया सुद्धा काढता येणार नाही। त्यामुळे तुम्ही सुद्धा शासनाच्या या 4 नियमांचं पालन करायचं आहे, अन्यथा तुमचा सर्वात मोठा तोटा होणार आहे। म्हणजे जर तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत नसाल तरी पण तुम्हाला या आधार कार्डवरचे 4 नवीन नियम पाळायचे आहेत, अन्यथा 3 वर्ष जेल सोबतच 10,000 रुपये दंड सुद्धा भरावा लागेल। परंतु काही नागरिक असे असतील की ते नागरिक कोणत्या योजनेचा लाभ घेत नसतील परंतु त्यांच्याकडे फक्त आधार कार्ड असेल तर त्यांनी सुद्धा या 4 नियमांचं पालन करायचं आहे। जे नागरिक या 4 नियमांचं पालन करणार आहेत त्यांच्यासाठीच आनंदाची बातमी आहे, परंतु जे नागरिक आधार कार्डवरील 4 नियम पाळणार नाही तर त्यांच्यासाठी धोक्याचा इशारा आलेला आहे। बघा भारतामधील 140 कोटी नागरिकांकडे आधार कार्ड आहे, त्यामुळे सर्व नागरिकांनी आधार कार्डवरील 4 नियमांचं पालन करायचं आहे, अन्यथा मोठमोठ्या समस्यांना सामोरे सुद्धा जावेच लागणार आहे। बघा भारताची लोकसंख्या 140 कोटी जनतेपेक्षा जास्त आहे, सरासरी 142 कोटी इतके जनता भारतामध्ये राहते आणि सर्वांकडे आधार कार्ड आहे, म्हणजे सर्व नागरिकांनी या आधार कार्डवरील 4 नियमांचं पालन करायचं आहे। जे नागरिक या आधार कार्डवरील 4 नियमांचं पालन करणार आहे त्यांना कोणताच दंड भरावा लागणार नाही, सोबतच त्यांची योजना बंद होणार नाही, त्यांचं बँक खातं बंद होणार नाही। परंतु जे 4 नियमांचं पालन करणार नाही त्यांच्यासाठी धोक्याचा इशारा आहे। आता आपण या आधार कार्डवरती कोणकोणते 4 नवीन नियम लागू झालेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या, जेणेकरून तुम्ही सुद्धा आधार कार्डवरील या 4 नियमांचं पालन कराल आणि तुमची कोणती योजना बंद होणार नाही, तुमचे आधार कार्ड बंद होणार नाही, सोबतच तुमचे बँक खाते सुद्धा बंद होणार नाही। मित्रांनो महत्त्वपूर्ण असे 4 नियम आहेत, तुम्ही सुद्धा या अगोदर पाहिलेले असतील किंवा नसतील पाहिले तर तुम्हाला अगदी 1 मिनिटामध्ये सांगून टाकतो, जेणेकरून तुम्ही सुद्धा सेफ झोन मध्ये राहणार आहात। तर बघा जे नागरिक या 4 नियमांचं पालन करणार नाहीत त्यांना कोणत्या योजनेच्या माध्यमातून पैसे येणार नाहीत आणि बँकेमधील काही पैसे असतील तर ते पैसे सुद्धा काढता येणार नाहीत। बघा जे नागरिक या 4 नियमांचं पालन करणार नाहीत त्यांना कोणत्या योजनेच्या माध्यमातून पैसे येणार नाहीत। बघा सध्याच्या स्थितीला पीक विम्याचे पैसे विस्तार होणे सुरू आहे, सोबतच काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना सुद्धा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तार सुरू आहे, सोबतच असे काही रेशनधारक आहेत त्यांना सुद्धा रेशन कार्डच्या आधारावरती धान्य सुद्धा सुरू आहे। परंतु जर तुम्ही या 4 नियमांचं पालन केलं नाही तर तुमचं रेशन धान्य बंद होईल, सोबतच एप्रिल हप्ता येणार नाही, सोबतच पीक विम्याचे पैसे सुद्धा येणार नाही। म्हणजे एकंदरीत सर्व योजनांचे पैसे जर तुम्हाला घ्यायचे असतील आणि वर्षानुवर्ष पैसे सुद्धा सुरू ठेवायचे असतील तर तुम्ही सुद्धा या 4 नियमांचं पालन काटेकोर पद्धतीने करायचं आहे। तर बघा हे 4 नियम पाळले तरच तुमचा फायदा आहे, कारण भरपूर नागरिकांचे पैसे या आधार कार्डच्या माध्यमातून काही चोरांनी काढलेले आहेत, त्यामुळे सरकारने सुरक्षा म्हणून हे 4 नवीन नियम सुद्धा लागू झालेले आहेत। बघा मित्रांनो तुम्ही सुद्धा मागील 1 ते 2 महिन्यांमध्ये ऐकलं असेल की भरपूर नागरिकांचे पैसे चोरांनी हॅकरने सुद्धा उडवलेले आहेत, म्हणजे चोरलेले आहेत। म्हणजे या आधार कार्डच्या आधारावरती भरपूर मोठे घोटाळे होत आहेत, त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारच्या मार्फत 4 नवीन
नवीन नियम सुद्धा लागूच करण्यात आलेले आहेत। जर तुम्ही 4 नवीन नियम पाळले तर तुमचा फायदा 100% आहे, तुमचे पैसे सुरक्षित राहणार आहे, सोबतच तुमच्या बँक खात्यामध्ये उर्वरित जेवढे पण पैसे असतील ते सुद्धा सुरक्षित राहणार आहेत। एकंदरीत या 4 नियमांचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे, सोबतच आपल्या याच्यामध्ये फायदा आहे, याच्यामध्ये काही तोटा होणार नाही, तुम्हाला 1 रुपया सुद्धा भरायचा नाही। परंतु हे नवीन नियम महत्त्वपूर्ण आहे, तुमचं फायद्याचे आहे, सोबतच सरकारच्या सुद्धा फायद्याचे आहे। त्यामुळे हे 4 नवीन नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, या 4 नियमांपैकी पहिला नियम फारसा महत्त्वाचा नाही, परंतु दुसरा नियम आणि तिसरा नियम महत्त्वाचा आहे, कारण जे योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी दुसरा नियम आणि तिसरा नियम सुद्धा घालण्यात आलेले आहेत। बघा, 4 नियमांपैकी पहिल्या नियमामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती नाही, म्हणजेच दुसरा नियम आणि तिसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे आपण दुसरा नियम आणि तिसरा नियम सुद्धा बघून घ्या। परंतु पहिला नियम म्हणजे तुम्ही जर 10 वर्षांपासून आधार कार्ड वापरत असाल, उदाहरणार्थ 2015च्या अगोदर तुम्ही जर आधार कार्ड काढलेलं असेल आणि त्याच्यासोबत बँक खाते लिंक केलेलं असेल तर तुमच्यासाठी हा धोक्याचा इशारा आलेला आहे। म्हणजेच ज्या नागरिकांनी 2015, 2014 किंवा 2013 अशा पद्धतीने आधार कार्ड काढलेलं असेल आणि त्यांच्याकडे तेव्हापासून तेच आधार कार्ड असेल तर त्यांच्यासाठी धोक्याचा इशारा आहे। बघा, सरकारी योजनांसाठी त्या आधार कार्डाचा नंबर दिलेला असेल आणि योजनांचे पैसे जर तुम्ही आधार कार्डाच्या नंबरवरती घेत असाल तर तुम्ही पहिलं जे काम करायचं आहे, पहिला जो नियम पाळायचा आहे तो म्हणजे आपले आधार कार्ड अपडेट सुद्धा करायचं आहे। म्हणजेच तुमच्या आधार कार्डावरील तुमचं नाव असेल, तुमचा पत्ता असेल, जन्मतारीख असेल, या गोष्टी दुरुस्ती सुद्धा करायच्या आहेत, अन्यथा तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ घेता येणार नाही। जर तुमच्या आधार कार्डावरती चुकीचे नाव असेल, चुकीची जन्मतारीख असेल तर तुमचा अर्ज त्या योजनेमधून बाद सुद्धा केला जाणार आहे। बघा मित्रांनो, 4 नियम लागू झालेले आहेत। त्या 4 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट सुद्धा करायचे आहेत, कारण राज्य सरकारच्या मते प्रत्येक 10 वर्षाला प्रत्येक नागरिकांनी आपले आधार कार्ड सुद्धा अपडेट करायचं आहे। जे नागरिक आपले आधार कार्ड अपडेट करणार आहेत त्यांनाच या योजनांचा लाभ घेता येणार आहे, त्यांचेच बँक खाते सुरक्षित राहणार आहेत आणि त्यांनाच योजनांचा लाभ घेता येणार आहे। सोबतच जो दुसरा नियम आहे तर तो दुसरा नियम संपूर्ण भारतामधील नागरिकांसाठी लागूच आहे। जर तुम्ही कोणत्या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्याकडे आधार कार्ड 100% असणार आहे। बघा मित्रांनो, दुसऱ्या नियमामध्ये काय सांगितलेलं आहे की तुमच्याकडे आधार कार्ड 100% असणार आहे, परंतु ते आधार कार्ड तुम्हाला पॅन कार्ड सोबत लिंक करायचं आहे, कारण सध्याच्या स्थितीला नवीन पॅन कार्ड आलेलं आहे। जर तुम्ही पॅन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक केलं नाही तर तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ घेता येणार नाही, सोबतच शासनाच्या कोणत्या योजनेच्या माध्यमातून पैसे घेता येणार नाही, रेशन धान्य सुद्धा घेता येणार नाही। म्हणजेच दुसरा नियम आहे तर तो दुसरा नियम म्हणजे नवीन पॅन कार्ड सोबत आधार कार्ड सुद्धा लिंक करायचं आहे। बघा, 2 नियम सांगितले, त्याच्यामधील पहिला नियम म्हणजे आधार कार्ड अपडेट करा। जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी आधार कार्ड काढलेलं असेल तरच तुम्ही अपडेट करायचं आहे। दुसरा नियम म्हणजे तुम्ही ते आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक सुद्धा करायचं आहे। सोबतच मित्रांनो, जो तिसरा नियम आहे तर तो तिसरा नियम खास करून बँक खातेधारकांसाठी आहे, ज्यांचे बँकेमध्ये बँक खाते असेल आणि त्यांनी आधार कार्ड सोबत बँक खाते लिंक केलेलं असेल त्यांच्यासाठी हा तिसरा नियम महत्त्वाचा आहे। बघा मित्रांनो, जर तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं असेल तर तुमच्यासाठी हा तिसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, तिसरा नियम म्हणजे तुम्ही आता नवीन आधार कार्ड घ्यायचं आहे, म्हणजेच त्या आधार कार्डमध्ये 12 अंकांपैकी फक्त 8 अंक दिसणार आहेत, उर्वरित 4 अंक झाकणार आहेत। बघा मित्रांनो, सध्याच्या स्थितीला भरपूर घोटाळे होत आहेत, तुमच्या बँक खात्यामधून पैसे सुद्धा कट होऊ शकतात, त्यामुळे राज्य सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे की प्रत्येक नागरिकाकडे असं आधार कार्ड द्यायचं आहे की त्या आधार कार्डवरील फक्त 8च अंक दिसणार आहेत, उर्वरित 4 अंक झाकणार आहेत, म्हणजेच ते 4 अंक फक्त तुम्हालाच दिसणार आहेत। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचा आधार नंबर कोणालाही कळणार नाही, म्हणजेच तुमच्या आधार कार्डच्या नंबरवरून तुमच्या बँक खात्यामधील 1 रुपया सुद्धा कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही चोराला काढता येणार नाही। म्हणजेच हा दुसरा नियम, तिसरा नियम तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। सोबतच जो चौथा नियम आहे तर तो चौथा नियम सर्व नागरिकांसाठी फायदेशीर आहे, कारण सध्याच्या स्थितीला भरपूर नागरिकांच्या खात्यामधून पैसे सुद्धा गायब होऊ लागलेले आहेत। बघा, सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा रोजच्या रोज बातम्या ऐकत असाल की या नागरिकाच्या खात्यामधून 50 लाख गायब झाले, या नागरिकाच्या खात्यामधून 5 लाख गायब झाले। म्हणजे सध्याच्या स्थितीला बाजारामध्ये चोरांच्या टोळ्या घुसलेल्या आहेत, त्यामुळे
आधार कार्डच्या आधारावरती भरपूर नागरिकांची फसवणूक होत आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा सुरक्षित राहायचं आहे, नाहीतर तुमच्या खात्यामधील सर्व पैसे कट होऊ शकतात। बघा, हा चौथा नियम म्हणजे तुम्ही आता आधार कार्ड झेरॉक्स कुठेही द्यायचे नाही। तुम्ही जर झेरॉक्स दिले आणि तुमच्या खात्यामधून पैसे गायब झाले तर तुम्ही त्या सर्वस्वी जबाबदार सुद्धा असणार आहात। बघा, चौथा नियम महत्त्वाचा आहे। तुम्ही कुठेही ठिकाणी ज्यावेळेस एखादी योजना सुरू होते त्यावेळेस तुम्ही कोणालाही आधार कार्डची झेरॉक्स देत असतात किंवा तुम्ही कुठे जर गेला तर त्या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड झेरॉक्स देत असतात, परंतु आतापासून आधार कार्डची झेरॉक्स कुठेही द्यायची नाही। ज्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट असेल त्या ठिकाणी तुम्ही आधार कार्डची झेरॉक्स द्यायची आहे, अन्यथा तुमच्या खात्यामधून पैसे जर कटले तर त्यास सर्वस्वी जबाबदार तुम्ही सुद्धा असणार आहात। बघा, सर्वात मोठी अपडेट आलेली होती। अपडेट तुमच्यापर्यंत काटेकोर पद्धतीने पोहोचवलेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।